नमस्कार मित्रांनो, जॉब जंकी मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, पोस्ट ऑफिस यांच्यातर्फे लेटेस्ट भरती काढण्यात आलेली मित्रांनो 2025 ची ही लेटेस्ट भरती आहे. IPPB यांच्यातर्फे ही भरती काढण्यात आलेली आहे मित्रांनो. आणि पात्रता तुम्ही बघू शकता, एनी ग्रॅज्युएट म्हणजे कुठलाही पदवीधर महिला पुरुष यासाठी अर्ज करू शकणार आहेत मित्रांनो. टोटल जागा ज्या आहेत त्या 309 जागा आहेत. तर या भरतीच्या पात्रते संबंधित बऱ्याच विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे मित्रांनो. तर या भरतीसाठी नक्की पात्र कोण याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो. आणि तुमचे सर्व डाऊट क्लिअर होणार आहेत या व्हिडिओमध्ये. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जॉब जंकी मराठी या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करून ऑल या बटनवर क्लिक करा, म्हणजे अशाच नवीन नवीन गव्हर्नमेंट जॉब अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील. चला तर मित्रांनो, सुरू करूया आजचा व्हिडिओ. सर्वात आधी आपण थोडं त्याची माहिती बघून घेऊ मित्रांनो. कुठली वॅकन्सी आहे तर इंडिया पोस्ट यांच्यातर्फे भरती काढण्यात आलेली आहे. त्याचं ऑनलाईन अर्ज जे चालू होणार आहे ते आहे 1/11/2025 पासून, आणि लास्ट डेट जी आहे फॉर्म भरण्याची ती आहे 1/12/2025. तर कोणत्या पदासाठीची ही भरती मित्रांनो, तर पहिलं पद आहे असिस्टंट मॅनेजर, ज्याच्या की 110 जागा आहेत. लोकेशन आहे IPPB ब्रांच किंवा बँकिंग आउटलेट. दुसरं पद आहे मित्रांनो ज्युनियर असोसिएट, त्याच्या 199 जागा आहेत आणि लोकेशन पण IPPB ब्रांच किंवा बँकिंग आउटलेट आहे. तर अशा टोटल 309 जागांसाठीची ही भरती आहे मित्रांनो. परंतु इथं एक प्रॉब्लेम आहे, तो आपण बघूया मित्रांनो. ऑफिशियल नोटिफिकेशनवर त्यांच्या बघूया, तिथं समजवतो तुम्हाला. इथं बघू शकता तुम्ही, इंडिया पोस्ट यांच्यातर्फे काढलेली ही ऍडव्हर्टाइजमेंट आहे मित्रांनो. हे बघायचे डेप्युटेशन किंवा फॉरेन सर्व्हिस ऑफ रेग्युलर एम्प्लॉईज फ्रॉम सेंट्रल स्टेट PSU ऑटोनॉमस टू IPPB. तर ही जी भरती आहे मित्रांनो, ही मेनली डेप्युटेशनची भरती आहे. आता डेप्युटेशन किंवा ऍब्सॉर्प्शन म्हणजे काय याबद्दल बऱ्याच मुलांच्या मनात संभ्रम आहे. तर मी यावर एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो. वरती आय बटनवर तुम्हाला तो बघता येईल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या व्हिडिओची लिंक देणार आहे, तिथं जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघायचा आहे. डेप्युटेशन किंवा ऍब्सॉर्प्शन म्हणजे काय, म्हणजे तुम्हाला या भरतीबद्दल सर्व तुमचे डाऊट्स क्लिअर होणार आहेत. आणि डेप्युटेशन किंवा ऍब्सॉर्प्शन भरती म्हणजे काय हे तुम्हाला व्यवस्थित तिथं कळणार आहे मित्रांनो. तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. मी वर आय बटनवर किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देतोय. तर हे आपण तारखा बघितल्या मित्रांनो. पुढे बघूया आपण. तिथे बघू शकता तुम्ही डेजिग्नेशन रोल, म्हणजे असिस्टंट मॅनेजरच्या कुठले जॉब प्रोफाईल असू शकते, काय राहणार आहे त्याच्या रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी, इथं सर्व डिटेल दिलेलं आहे. तसेच ज्युनियर असोसिएट साठीच्या पण रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी दिलेल्या आहेत. आता इथं तुम्ही बघू शकता मित्रांनो, इलिजिबिलिटी क्रायटेरिया. तर ज्युनियर असोसिएट साठी इसेन्शियल क्वालिफिकेशन जी आहे ती ग्रॅज्युएट इन एनी डिसिप्लिन, म्हणजे कुठलाही पदवीधर यासाठी अर्ज करू शकणार आहे. आणि एज क्रायटेरिया 20 ते 32 वर्ष. परंतु इथं एक्सपिरियन्स मागितलाय मित्रांनो, पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स, जे की तुम्ही इथं बघू शकता. लेवल 4, 5, 6 ग्रुप C अँड विथ 3 years ऑफ एक्सपिरियन्स. हे झालं CDAPA साठी. आणि IDAPA साठी W4, 5, 6 वर्क पॅन कॅटेगरी मधला एक्सपिरियन्स तुम्हाला ज्युनियर असोसिएट या पदासाठी लागणार आहे. नंतर दुसरं पद आहे असिस्टंट मॅनेजर, यासाठी पण ग्रॅज्युएशन तुम्हाला लागणार आहे मित्रांनो. 110 पोस्ट आहे. 20 ते 35 वर्ष तुमचं वय हवं आहे. आणि पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स जो CDAPA मध्ये आहे तो तुम्हाला लेवल 7 विथ 5 years ऑफ एक्सपिरियन्स अँड लेवल 8 विथ 3 years ऑफ एक्सपिरियन्स. आणि IDAPA मध्ये तुम्हाला लेवल E1 अँड लेवल E0 विथ 3 years ऑफ एक्सपिरियन्स तुम्हाला तिथं लागणार आहे मित्रांनो. तर इथं बघू शकता टेन्युअर ऑफ डेप्युटेशन, म्हणजे ही जी भरती आहे ही 1 वर्षाच्या इयर टू इयर बेसिसवर आहे मित्रांनो. जास्तीत जास्त याला 2 वर्ष एक्सटेंड करू शकतील ते, किंवा करण्यात येईल 2 वर्ष एक्सटेंड. ऍप्लिकेशन फी जी आहे ती 750 रुपये मित्रांनो, आणि ती नॉन रिफंडेबल फी आहे. तुम्ही बघू शकता. तर इथं टर्म ऑफ डेप्युटेशन म्हणजे काय याबद्दलची पण माहिती त्यांनी थोडक्यात दिलेली आहे मित्रांनो. परंतु आपल्या व्हिडिओमध्ये डिटेल मी सांगितलेलं आहे, तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघायचा आहे, म्हणजे सर्व डाऊट्स क्लिअर होतील. आता इथं सर्कल वाईज तुम्हाला वॅकन्सी दिलेली आहे, कुठल्या स्टेटमध्ये कुठल्या सर्कलला किती जागा आहे तिथं बघू शकता मित्रांनो तुम्ही. आंध्र प्रदेश, बिहार, छत्तीसगड, गुजरात, हिमाचल, जम्मू काश्मीर, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र बघू शकता मित्रांनो. डिटेल माहिती अशी दिलेली आहे.
तर भरती चांगली आहे मित्रांनो, परंतु ही भरती कोणासाठी आहे हे समजणं खूप महत्वाचं आहे. त्यासाठी डेप्युटेशन किंवा ऑब्झर्वेशन म्हणजे काय हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे मित्रांनो. तुम्ही तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा. मी आपल्या एंड स्क्रीनला पण तो व्हिडिओ देत आहे. तर अशाच नवीन गव्हर्नमेंट जॉब अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब